नमस्कार. एक घास मायेच्या या सदरात मी चित्रा चंद्रकांत गडे, सुपरवायझर, प्रकल्प कळमेश्वर, जिल्हा नागपूर, आपणास आवळ्याच्या ठेच्याची कृती सांगणार आहे. हा ठेचा रुचकर, चवदार व भरपूर व्हिटॅमिन सी युक्त असल्याने गर्भवती आणि स्तनदानकर्ता अतिशय उपयुक्त आणि आरोग्यदायी आहे. कोणतेही पदार्थ करण्याच्या आधी आपण आपले हात साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे. हात धुण्याच्या 6 पद्धतींचा वापर करावा. पदार्थ करण्याच्या साठी हात धुतो त्याचप्रमाणे पदार्थ करण्याची जागा, भांडी स्वच्छ असावी. याकरता लागणारे साहित्य: 15 स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आवळे, 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या फोडणीकरिता, अर्धा चमचा हिंग, जिरे 1 चमचा, तिखट अर्धा चमचा, हळद 1 चमचा, तेल अर्धी वाटी, गूळ अर्धी वाटी, चवीप्रमाणे मीठ. आता आपण प्रत्यक्ष कृती बघणार आहोत. सर्वप्रथम आपण कुकरमध्ये आवळे वाफवून घेतलेले आहेत. उकडलेले आवळ्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आणि बिया वेगळ्या कराव्या. पाकळ्या मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये चवीपुरते मीठ व अर्धा गूळ टाकावा. जाडसर वाटण करून घ्यावे आणि एका भांड्यात काढावे. मिक्सरमध्ये लसणाच्या पाकळ्या व मिरच्यांचे तुकडे टाकून 5 सेकंद फिरवून जाडसर पेस्ट तयार करून घ्यावी. नंतर आपण फोडणी करायची आहे. एक लहान कढईत अर्धी वाटी तेल टाकावे व ते गॅसवर गरम करून घ्यावे. त्यात जिरे टाकावे. टाकल्यानंतर ते तडतडले की त्यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट लालसर भाजून घ्यावी व सतत हलवत राहावी. त्यात हिंग टाकून हळद व तिखट हे टाकावे. ही फोडणी थंड झाल्यावर राहिलेल्या गुळासह आवळ्याच्या वाटणात चांगले मिक्स करावे. हा आवळ्याचा ठेचा पचनशक्ती वाढवणारा आहे. गरोदरपणातील मळमळ कमी होते. डोळे, केस, सांधेदुखी यांना फायदा होतो. गरोदर स्त्रिया व स्तनदांना सुदृढ व उत्साही ठेवण्याचे काम आवळा करतो.